To everybody, heartiest welcome. Our honorable in Marathi language, Government of Maharashtra, our visionary leader, Ajink Diva Patil, to share numerous milestones that we have attained during the year 23-24. Distinguished elite awardees, member of governing body, Board of Management, academic address and present the university annual report. Holistic development of the student. Very, very competent and dedicated teacher. We have I declare the 9th Ajinkya D.Y. Patil University convocation open. Thank you, sir. I present to you, sir, Nayar Hariharan Gangadharan. I present to you, sir, Rai Nikita. मी विद्यापीठाला म्हणजे अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाला मनापासून धन्यवाद देतो की जे काही 25 वर्षामध्ये सामाजिक काम केलं असेल, राजकीय पद स्वीकारून काम करत असताना जे काही चांगलं काम झालं असेल त्याची दखल त्यांनी घेतली आणि राजकारणामध्ये सामाजिक कामामध्ये अजून यापेक्षा देखील चांगलं काम करावं यासाठीच कदाचित त्यांनी मला ही पदवी दिलेली असेल. आणि मी जे भाषणामध्ये सांगितले ते वस्तुस्थिती खरी आहे की आई वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. आता तो काही डॉ माझ्यासमोर लागू शकला नाही, पण समाजकाम करताना, राजकीय काम करत असताना त्याची दखल आज विद्यापीठाने घेतली आणि मला डॉक्टरेट दिली. त्याबद्दल मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं होईल हा शब्द त्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील देतो. मी त्यांच्याशी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी मराठी भाषा बोलू नये किंवा मराठी भाषा शिकू नये असं विद्यापीठानं कुठेही कंपल्शन केलेलं नाही. उलट ते मातृभाषेला प्रोत्साहन देत आहेत. मी ज्यावेळी त्यांना विचारलं की मराठी लोक जी परदेशामध्ये लाखो करोडो आहेत त्यांच्या मुलांना जर आपल्याला प्रशिक्षण मराठीचं द्यायचं असेल, मराठीच्या संस्कृतीचं द्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता. त्यांनी सांगितलं की आमचं विद्यापीठ शासनाच्या पुढे जाऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी करिक्युलम तयार करेल, अभ्यासक्रम तयार करेल आणि आम्ही एक सामाजिक देणं लागतो म्हणून मराठी भाषा शिकवण्याचं काम करू. एवढं जर युनिव्हर्सिटीचे लोक पुढे येऊन काम करत असतील तर मला असं वाटतं की शासनासाठी अतिशय चांगली आणि सकारात्मक बाब आहे. सर, मराठी भाषा केंद्र सुरू करतायत अजिंक्य डी.वाय. पाटील, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि काय त्यांना संदेश देऊ शकता? नाही, म्हणूनच सांगितलं ना की मराठी भाषा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये असू नये असं कोणीच सांगितलेलं नाही. उलट त्या भाषेला प्रोत्साहन देण्याचं काम युनिव्हर्सिटीचे लोक करतात आणि त्याच्यातलाच एक भाग अजिंक्य डी.वाय. पाटीलमध्ये स्वतः अजिंक्य पाटील पुढाकार घेऊन मराठीचं केंद्र सुरू करतायत. मला असं वाटतं याचा आदर्श अन्य प्रायव्हेट युनिव्हर्सिटीने घेतला पाहिजे. शेवटी मातृभाषा आपली मराठी आहे, ती प्रगत होण्यासाठी, सुदृढ होण्यासाठी, तिचं जतन होण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे आणि ते युनिव्हर्सिटी लावतंय. नाही, होईल का म्हणण्यापेक्षा करणं गरजेचं आहे. जसं पुण्यामध्ये पहिल्यांदा मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना पिंपरी चिंचवडमध्ये इंजिनिअरिंगचा बीटेक कोर्स जो आहे तो मराठीमध्ये सुरू झाला. आजही त्याला प्रचंड पद्धतीनं रिस्पॉन्स आहे. त्याच्यामुळे मराठी भाषा ही आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलली जाते की न जाते याच्यापेक्षा ती आपली मातृभाषा आहे. 2000 पूर्वीची ती आहे आणि म्हणून तिचं संवर्धन करणं आणि तिला अभ्यासक्रमामध्ये आणणं आणि मला असं वाटतं की ITI पासून PhD पर्यंतचे थिसिस हे सगळे मराठीतनं करण्याची मुभा ही विद्यार्थ्यांना असली पाहिजे आणि भविष्यामध्ये तो मी स्वतः भाषेचा मंत्री म्हणून प्रयत्न करणार. पहिलं तुम्हालाच मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मान्य केलं की इलेक्शन असतानाच चांगली बजेट होतात अशातला भाग नाही. तर केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या साठी काम करतंय. ह्याच पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना कळलं, त्याची जाणीव झाली. 12 लाखापर्यंतवर कर सवलत दिलेली आणि सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ती माझ्या विभागाशी निगडीत आहे, उद्योग विभागाशी. 7.5 कोटी नव्यानं MSME तयार करण्याचा निर्णय
आज जो केंद्र सरकारनं घेतलेला आहे बजेटमध्ये, मला असं वाटतं की युवकांना आणि युवतींना उद्योजक म्हणून स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी केंद्र सरकारनं जगातला पहिल्यांदा घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे. हिंदी में थोड़ा बजट To everybody, heartiest welcome. Our honorable in Marathi language, Government of Maharashtra, our visionary leader, Ajink Diva Patil share numerous milestones that we have attained during the year 23-24. Distinguished elite awardees, member of governing body, Board of Management, academic Address and present the university annual report. holistic development of the student. Very, very competent and dedicated teacher. We have I declare the 9th Ajinkya D.Y. Patil University convocation open. Thank you, sir. I present to you, sir, Nayar Hariharan Gangadharan. I present to you, sir, Rai Nikita. मी विद्यापीठाला म्हणजे अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाला मनापासून धन्यवाद देतो की जे काही 25 वर्षामध्ये सामाजिक काम केलं असेल, राजकीय पद स्वीकारून काम करत असताना जे काही चांगलं काम झालं असेल त्याची दखल त्यांनी घेतली आणि राजकारणामध्ये सामाजिक कामामध्ये अजून यापेक्षा देखील चांगलं काम करावं यासाठीच कदाचित त्यांनी मला ही पदवी दिलेली असेल. आणि मी जे भाषणामध्ये सांगितले ते वस्तुस्थिती खरी आहे की आई वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. आता तो काय डॉ माझ्यासमोर लागू शकला नाही, पण समाज काम करताना, राजकीय काम करत असताना त्याची दखल आज विद्यापीठाने घेतली आणि मला डॉक्टरेट दिली. त्याबद्दल मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं होईल हा शब्द त्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील देतो. सर, तुम्ही आता उल्लेख केला की मी त्यांच्याशी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी मराठी भाषा बोलू नये किंवा मराठी भाषा शिकू नये असं विद्यापीठानं कुठेही कंपल्शन केलेलं नाही. उलट ते मातृभाषेला प्रोत्साहन देत आहेत. मी ज्यावेळी त्यांना विचारलं की मराठी लोक जी परदेशामध्ये लाखो करोडो आहेत त्यांच्या मुलांना जर आपल्याला प्रशिक्षण मराठीचं द्यायचं असेल, मराठीच्या संस्कृतीचं द्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता. त्यांनी सांगितलं की आमचं विद्यापीठ शासनाच्या पुढे जाऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी करिक्युलम तयार करेल, अभ्यासक्रम तयार करेल आणि आम्ही एक सामाजिक देणं लागतो म्हणून मराठी भाषा शिकवण्याचं काम करू. एवढं जर युनिव्हर्सिटीचे लोक पुढे येऊन काम करत असतील तर मला असं वाटतं की शासनासाठी अतिशय चांगली आणि सकारात्मक बाब आहे. सर, मराठी भाषा केंद्र सुरू करतायत अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि काय त्यांना संदेश देऊ शकता? नाही, म्हणूनच सांगितलं ना की मराठी भाषा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये असू नये असं कोणीच सांगितलेलं नाही. उलट त्या भाषेला प्रोत्साहन देण्याचं काम युनिव्हर्सिटीचे लोक करतात आणि त्याच्यातलाच एक भाग अजिंक्य डी.वाय. पाटीलमध्ये स्वतः अजिंक्य पाटील पुढाकार घेऊन मराठीचं केंद्र सुरू करतात. मला असं वाटतं याचा आदर्श अन्य प्रायव्हेट युनिव्हर्सिटीने घेतला पाहिजे. शेवटी मातृभाषा आपली मराठी आहे, ती प्रगत होण्यासाठी, सुदृढ होण्यासाठी, तिचं जतन होण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे आणि ते युनिव्हर्सिटी लावतंय. बजेटवरती नाही, होईल का म्हणण्यापेक्षा करणं गरजेचं आहे. जसं पुण्यामध्ये पहिल्यांदा मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना पिंपरी चिंचवडमध्ये इंजिनिअरिंगचा बीटेक कोर्स जो आहे तो मराठीमध्ये सुरू झाला. आजही त्याला प्रचंड पद्धतीनं रिस्पॉन्स आहे. त्याच्यामुळं मराठी भाषा ही आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलली जाते की न जाते याच्यापेक्षा ती आपली मातृभाषा आहे, 2000 पूर्वीची ती आहे आणि म्हणून तिचं संवर्धन करणं आणि तिला अभ्यासक्रमामध्ये आणणं आणि मला असं वाटतं की ITI पासून PhD पर्यंतचे थिसिस हे सगळे मराठीतनं करण्याची मुभा ही विद्यार्थ्यांना असली पाहिजे आणि भविष्यामध्ये तो मी स्वतः भाषेचा मंत्री म्हणून प्रयत्न करणार. पहिलं तुम्हालाच मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मान्य केलं की इलेक्शन असतानाच चांगली बजेट होतात अशातला भाग नाही, तर केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या साठी काम करतंय. ह्याच पुन्हा एकदा
आपल्या सगळ्यांना कळलं, त्याची जाणीव झाली. 12 लाखापर्यंतवर कर सवलत दिलेली आणि सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ती माझ्या विभागाशी निगडीत आहे, उद्योग विभागाशी. 7.5 कोटी नव्यानं MSME तयार करण्याचा निर्णय आज जो केंद्र सरकारनं घेतलेला आहे बजेटमध्ये, मला असं वाटतं की युवकांना आणि युवतींना उद्योजक म्हणून स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी केंद्र सरकारनं जगातला पहिल्यांदा घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे. हिंदी में थोड़ा बजट